अर्र अल्पवयीन मुलांनी चोरले मित्राच्या वडिलांचे 5 लाख रुपये. आईला दागिने घेतले, घरी फ्रीज आणला, 15 दिवस बिर्याणी चायनीजवर ताव, नवी दुचाकी घ्यायला गेला आणि मित्राच्या घरी पतंग उडवण्यासाठी गेल्यावर एका अल्पवयीन मुलाची कपाटातील पैशावर नजर पडली आणि दोघांनी मिळून प्लॅन केला. बाकीचे दोघे त्या घरातील मुलाला पतंग उडवण्याच्या बहाण्याने घराच्या छतावर न्यायचे. 2-3 दिवसात दोघांनी घरातील 5 लाख रुपये लंपास केले होते. काही दिवसांनी ते नवी दुचाकी घ्यायला शोरूमला गेले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले. रविवार पेठेतील प्लॉटिंगच्या तरुण व्यावसायिकाच्या घरातून 5 लाख रुपये चोरीला गेले होते. त्यांच्या घरात सतत कोणी ना कोणी कामानिमित्त येत असल्याने घर नेहमीच उघडे असायचे. ही संधी साधून कोणीतरी रोकड चोरली असावी असा त्यांचा संशय होता. त्यानुसार त्यांनी जेल रोड परिसरात फिर्याद दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला होता. त्याचवेळी पोलीस शिपाई साईनाथ गायकवाड, कल्लप्पा देकाने व संतोष वायदंडे यांना खबरांकडून संशयितांबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून 2 अल्पवयीन मुलांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर पैसे चोरल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 4,10,000 रुपये हस्तगत केले आहेत. मित्राच्या घरातील 5 लाख रुपये चोरलेल्या 2 अल्पवयीन मुलांचे वागणे बदलले होते. चौघांनी मिळून एकाच रंगाचे कपडे, शूज खरेदी केले होते. एकाने आईसाठी सोन्याचा हार देखील घेतला होता. वीज बिल भरणे, दरमहा डोईजड असलेल्या कुटुंबातील त्या मुलाचे वागणे काहींना खटकले होते. आता तो नवी कोरी दुचाकी आणायला गेला होता. त्यावेळी आणखीन संशय वाढला आणि पोलिसांना त्याबद्दल खबर मिळाली. गणेश उत्सवात त्याने हार वर्गणीसाठी मित्रांना पैसे दिले होते. दररोज ते मित्र चायनीज, बिर्याणी खात होते. 12 ते 15 दिवसात त्या अल्पवयीन मित्रांनी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च केले होते, असंही पोलीस सूत्रांनी सांगितले.